नमस्कार मंडळी, जॉबच्या जॉब हबमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एका एकदम जबरदस्त संधीबद्दल बोलणार आहोत. मुंबईतल्या ICMR IRRCH मध्ये ज्युनियर रिसर्च फेलो पदासाठी एक नवीन भरती जाहीर झाली आहे. मग चला तर याबद्दल सगळी माहिती अगदी सोप्या भाषेत समजून घेऊयात. आजच्या या माहिती सत्रामध्ये आपण काय काय पाहणार आहोत त्यावर एक नजर टाकूया. सगळ्यात आधी हे नवीन पद काय आहे ते बघू. मग पदाबद्दलची माहिती, त्यानंतर पगार आणि पात्रता, अर्ज कसा करायचा आणि सगळ्यात शेवटी महत्त्वाच्या तारखा, म्हणजे सगळी प्रक्रिया एकदम स्पष्ट होईल. चला तर सुरू करूया आपल्या पहिल्या विभागापासून. ICMR म्हणजेच राष्ट्रीय प्रजनन आणि बाल आरोग्य संशोधन संस्था. तर यांनी मार्च 2026 मध्ये ही एक नवीन आणि खूप मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. आता ज्युनियर रिसर्च फेलो म्हणजे नेमकं काय असतं? अनेकांना हा प्रश्न पडतो. तर सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर ज्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलंय त्यांच्यासाठी ही एका विशिष्ट संशोधन प्रकल्पावर काम करण्याची एक तात्पुरती संधी असते. संशोधनाच्या क्षेत्रात करिअर सुरू करण्यासाठी हा एक उत्तम मार्ग म्हणायला हरकत नाही. ओके, तर आता आपण थेट या पदाबद्दलच्या मुख्य तपशिलांवर येऊया. तर पदाचं नाव आहे ज्युनियर रिसर्च फेलो. यासाठी फक्त एकच जागा आहे, त्यामुळे स्पर्धा नक्कीच असणार. आणि नोकरीचं ठिकाण आहे आपलं मुंबई शहर, म्हणजे मुंबईत राहून करिअर करण्याची ही एक चांगली संधी आहे. चला आता त्या मुद्द्याकडे वळूया जो आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा असतो, पगार आणि पात्रता. अर्ज करण्यापूर्वी हे निकष नीट समजून घेणं खूप गरजेचं आहे. या पदासाठी जो मूळ पगार आहे तो आहे दरमहा 37,000 रुपये. हो, एक आकर्षक वेतन नक्कीच आहे. पण थांबा, इतकंच नाहीये. या मूळ पगारावर तुम्हाला 24% घरभाडे भत्ता म्हणजेच HRA सुद्धा मिळणार आहे. त्यामुळे हातात येणारी रक्कम अजून वाढणार आहे. आता वयोमर्यादेबद्दल बोलूया. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं कमाल वय 28 वर्ष असायला हवं. आणि शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलायचं झालं तर इथे 2 पर्याय दिलेले आहेत. एक, तुमच्याकडे बेसिक सायन्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री असायला हवी, किंवा मग तुम्ही एखाद्या व्यावसायिक अभ्यासक्रमात पदवी किंवा पदव्युत्तर पदवी घेतली असेल तरीही तुम्ही पात्र आहात. ठीक आहे, तर आता आपण पात्रतेचे निकष पाहिले. आता बघूया की अर्ज नेमका कसा करायचा आहे. बघा, जाहिरातीत हे अगदी स्पष्टपणे नमूद केलं आहे की अर्ज फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे, म्हणजे दुसरा कोणताही मार्ग नाहीये. त्यामुळे हे लक्षात ठेवा. अर्ज करण्यासाठी तुम्हाला त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल, जी आहे https://nirch.res.in. ही वेबसाईट नीट लिहून घ्या, कारण अर्ज फक्त इथूनच करता येणार आहे. आणि आता आपण आलो आहोत आपल्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या विभागाकडे, महत्त्वाच्या तारखा. याकडे खास लक्ष द्या, कारण अर्ज करण्यासाठी वेळ खूप कमी आहे. ह्या तारखा जरा नीट लक्षात घ्या. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होते 12 मार्च 2026 ला आणि फक्त 4 दिवसांची मुदत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 16 मार्च 2026. हो, फक्त 4 दिवस. त्यामुळे ही संधी अजिबात हातची जाऊ देऊ नका. तर मुंबईसारख्या शहरात एका राष्ट्रीय स्तरावरच्या संस्थेत काम करण्याची ही एक सुवर्ण संधी आहे, नाही का? ज्युनियर रिसर्च फेलोची ही भूमिका खरंच खूप महत्त्वाची आहे. आणि लक्षात ठेवा, शेवटची तारीख आहे 16 मार्च 2026. मग वाट कसली बघताय? जॉबचं जॉब हब पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नोकरीच्या अशाच नवीन संधींची माहिती मिळवण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. लवकरच भेटूया एका नवीन संधीसह.